रोहा तालुक्यातील न्हावे सोनकार गावातील राम मंदिराला स्वखर्चाने सोलर लाईट व ग्रिल बसवून दिल्याबद्दल, दिलेला शब्द पूर्ण केल्याबद्दल सौ चित्रलेखा पाटील यांचे ग्रामस्थांकडून आभार मानून त्यांचा सन्मान करण्यात आला. शेतकरी कामगार पक्षाकडून नेहमीच न्हावे गावातील विकास कामांवर लक्ष वेधून अनेक कामे पूर्ण करण्यात आली असून यापुढेही अशीच कामे नक्कीच करण्यात येतील अशी आशा ग्रामस्थांकडून चित्रलेखा पाटील यांच्याकडे करण्यात आली. राम मंदिरातील केलेल्या कामांचा लोकार्पण सोहळा चित्रलेखा पाटील यांच्या हस्ते करण्यात आला असून या सोहळ्यात मोठ्या प्रमाणात ग्रामस्थ आणि शेतकरी कामगार पक्षाचे ज्येष्ठ पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते. सेवेसी तत्पर पाटील प्रभाकर, आज मी रामाच्या देवळात उभी आहे आणि मला सांगायला आनंद वाटतो, मी आमच्या कुटुंबातली चौथी पिढी आहे जी राजकारणात आहे. स्वर्गीय नारायण नागू पाटील होते, भाऊ प्रभाकर पाटील होते, भाई आमदार जयंत पाटील होते, स्वर्गीय मीनाक्षीताई पाटील होत्या, पंडित शेठ पाटील होते आणि आता मी काम करते. ते काम करत असताना एकच वेगळेपण आमच्यात आणि इतर राजकारण्यांमध्ये आहे. आम्ही खरे स्वतःला रामाचे भक्त म्हणू शकतो, कारण की आम्ही एक विचनी आहोत. मागच्या 4 पिढ्या किती उन्हाळे पावसाळे आले, काही आले तरी आम्ही ठामपणे एका पक्षात उभे आहोत. आमच्या लोकांसाठी, लोकांसोबत. जे तुम्ही उल्लेख केला, खरंच एवढं हे करण्याची गरज नव्हती, कारण की जे मी काम केलं ते मी माझं कर्तव्य समजते. मला असं वाटतं, मला आई वडिलांनी चांगलं शिकवलं आणि मला भाईंनी लोकांची बांधिलकी शिकवली की कधी असं नाही, आजकाल माणूस शिकला की तो हायफाय होऊन जातो आणि एकदम अप मध्येच राहतो. पण आज रवी भाऊन सारखे आहेत, माझ्यासारखे अनेक जण आहेत जे शिकतात आणि ते त्यांचं शिक्षण गावापर्यंत नेतात आणि लोकांच्या विकास कामं करतात. तर मला आनंद वाटतो की माझ्या आई वडिलांनी जे शिकवलं ते मी तळागाळापर्यंत आज नेऊ शकले. आज आम्ही बाकी ठिकाणचं काम सांगत नाही, पण न्हावे गावातच सायकल वाटप केलाय, अनेक पेशंटना मदत केली आहे, आपल्या घरकुल योजनेअंतर्गत घरकुल दिले आणि अनेक अशी कामं आपण केली आहेत. अनेक महिला माझ्या समोर बसल्या आहेत. आम्हाला सोपं नसतं, महिला म्हणून काम करताना एवढं सोपं नसतं, कारण की घरचे व्याप असतात, मुलं असतात, हे असतात. आता आज माझ्या मुलाला ताप आलाय, दुपारपर्यंत मी नक्की नव्हते येऊ की नको, मग ताप उतरला तर मी गाडीत बसून आले. तर सोपं नसतं महिला म्हणून काम करताना, पण महिला मला वाटतं सहनशील असतात आणि त्यांना खूप समाजाची आणि घराची जाणीव असते. मी या न्हावे गावाला, न्हावे नवखर सोनखरला माझं घर मानते, माझं कुटुंब मानते आणि जे मला प्रेरणा देतं तुमच्यासाठी काम करायला. आणि हे जे काम केलंय ते मला पुन्हा एकदा तुम्हाला सांगायचंय, हे माझे उपकार नाहीयेत, हे मी माझं कर्तव्य मानते. आणि नुसतं कर्तव्य शेका पक्षाच्या किंवा उद्धव बाळासाहेब ठाकरेच्या लोकांसाठी नाही, तर हे कर्तव्य प्रत्येक नागरिकासाठी असेल. ते काम का होतं, कारण की तुमचे कार्यकर्ते मंडळी ते फॉलोअप करतात. ज्या गावचा कार्यकर्ता चांगला त्या गावचा विकास जास्ती. मला वाटतं मी कोणाचं मुद्दामून नाव घेत नाही, कारण की नाव घेतली तर मला भीती वाटते की एखाद्या चांगल्या कार्यकर्त्याचं नाव राहून जाईल आणि माझ्याकडनं ती चूक होईल. पण म्हणून माझ्यापासून दूर राहायचं असेल तर आपल्याला सोलार लावून हीट कमी करायला लागेल पृथ्वीवरची, आणि म्हणून सगळ्या गोष्टी हळूहळू आपल्याला सोलारवर न्यायला लागतील. मी आज माळुंग्याला सोलार दिला, तुमच्या इथे दिला, अजून 2-3 ठिकाणी सोलारचा पालनखारला दिला. तर बरीच मंदिर आपण सोलार वरती करायला मागतो, कारण की एन्व्हायरमेंटच्या दृष्टीने ते फार गरजेचं आहे. यापुढे मी एवढंच सांगेन, माझे 2 ते 3 लक्ष आहेत. चनेरा विभागात एक असा कारखाना आणायचा की जो प्रदूषण करत नाही, पण इथल्या स्थानिक माणसांना रोजगार देईल. मला टीका करायची नाही, पण मला हे बोलायला लागेल. मागच्या शिंदे गटाचे आमदार जे निवडून आले त्यांनी कबूल केलं की मी कारखाना आणतो, शेका पक्ष आणतो, पण त्यांनी 4.5 वर्षात का नाही आणला हा प्रश्न माझ्या मनात येतो. आणि आता आले की चनेराला आरसीएफ आणतो सांगायला, आता 5.5 वर्षी का आले, त्याचं फुटिंग तरी मुख्यमंत्री तुमचा होता, गुवाहाटीला तुमचे आमदार गेले, मग तुम्ही का नाही एक कारखाना काय किंवा ते एक खोली पण बांधू शकलात, हा सवाल मला विचारायचा. मी आश्वासन देते, मी प्रभाकर पाटलांची नातसून आहे,
त्याच्यामुळे खोटं मला बोलायला जमत नाही. जे आहे ते रोखटोक बोलते. कारखाना आणू, एक चांगली शाळा बनवू या विभागात आणि तुम्हाला कधी व्यक्तीची मदत लागेल. तर मला एक गोष्ट पटत नाही. मला खूप लोक बोलतात की नाही राजकारण आहे, ड्रिंक्स असं. मी बोलते नाही, मला थोडी मतं कमी मिळाली तरी चालेल. मी कोणतं कुटुंब उद्ध्वस्त करणार नाही. पण चुकीच्या कामासाठी मदत करणार नाही. जाऊ दे, थोडी मतं गेली तरी चालतील, नो प्रॉब्लेम. मला चांगली कष्टाची मतं हवी आहेत, चांगल्या माणसांची मतं हवी आहेत. तर मी एवढंच सांगितलं, यापुढे सुद्धा तुम्हाला कधी काही लागलं मी तुमच्यासाठी आहे. या वर्षी आपण ताईची सावली अंतर्गत 25 लाख रुपयाचे घरकुलं या मतदारसंघात दिले. आपण एकदा घरकुलांचं वाटप करणार आहे. मी इथल्या कार्यकर्त्यांना सांगेन की तुम्ही फॉर्म भरा. इथे आजूबाजूच्या पण कार्यकर्त्यांना सांग, सरकारने लाडकी बहीण म्हणून तुम्हाला काही हजार रुपये दिले आणि दुसरीकडे सिलेंडर वाढला की नाही. तर आज असं फसवे लोक आजूबाजूला फिरणार की जे आपल्याला फसवायला येणार, जाती धर्माच्या नावाने फसवायला येणार, आपापसात आपले वाद लावणार, पैशाच्या आमिषांवर येणार. पण आपण रामासारखं राहायला पाहिजे, एक वचनी, आणि तत्व आपले कधी सोडले नाही पाहिजे. एवढं या ठिकाणी मी सांगते. पुन्हा एकदा एवढं प्रेम या गावाने मला दिलं, मला भरून आले, त्याबद्दल मी आम्हा सगळ्यांच्या वतीने आपले मनापासून आभार मानते. महाराष्ट्र वेदभूमीसाठी शहनवाज मुकादम, रोहा, रायगड. ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आजच आपल्या महाराष्ट्र वेदभूमी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका.